नमस्कार भक्तांनो. नवनाथ कथासारमधील अध्याय 7वा वाचल्याने व ऐकल्याने 84 लक्ष योनीत पुनर्जन्म येणार नाही. चिंता, व्यथा, जखिनीचे भय नष्ट होईल. तर ऐका वीरभद्राचा समाचार. देवांकडे 7 वर्ष निवास, वज्रेश्वरीचा आशीर्वाद. वीरभद्राचा समाचार. कालिका देवी प्रसन्न झाल्यानंतर मच्छिंद्राने आडूळ प्रांत सोडला. त्याला उत्तर कोकणातील तीर्थस्थानांना भेटी द्यायच्या होत्या. हरेश्वर तीर्थाचे दर्शन घेण्याची ओढ त्याला आता लागली होती. त्याने तेथील गदातीर्थात सर्वप्रथम स्नान केले. पर्वत प्रदक्षिणा घालण्यासाठी त्यानंतर तो निघाला. प्रदक्षिणेच्या वाटेवर त्याला शंकराचा पुत्र वीरभद्र नावाच्या रूपात भेटला. तो स्नानाला चालला होता. त्याच्याकडे त्रिशूल, डमरू आदी आयुधे दिसत होती. त्यावेळी मच्छिंद्राकडे सुद्धा नाथ संप्रदायाची भूषणे होती. मच्छिंद्राला या वाटेने येत असल्याचे पाहून त्याला आश्चर्य वाटले. वीरभद्राने आदराने सर्वप्रथम त्याला विचारले, स्वामी, तुमचे नाव काय? मच्छिंद्राने उत्तर दिले, मच्छिंद्र. त्यावर वीरभद्र म्हणाला, मच्छिंद्र, तुमचा पंथ कोणता आहे? तुम्ही अभ्यास कोणकोणत्या विषयांचा करता? तेव्हा मच्छिंद्र म्हणाला, मी जोगी आहे. शैली, शिंगी, कंथा, मुद्रा ही आमची भूषणे आहेत. कानाला छिद्र पाडण्याचा आमचा संस्कार आहे. ते ऐकून मात्र वीरभद्राने त्याच्या पंथाची व गुरुची हेटाळणी केली. तो मच्छिंद्राला म्हणाला, तू पाखंड मिरवणे सोडून दे. कसल्या मुद्रा आणि कानाला कशाला छिद्र पाडतोस रे? तुझ्या गुरुचे नाव काय आहे? वेदांच्या पूर्ण विरुद्ध त्याने स्वतःचा चुकीचा पंथ निर्माण केलेला दिसतोय. तो निश्चितच मूर्खापेक्षा मूर्ख असेल. चुकीच्या मताचा प्रसार तो करतोय. वीरभद्राने आपल्या गुरुची केलेली निंदा त्याला अजिबात आवडली नाही. ती टीका सहन न झाल्यामुळे तो पटकन म्हणाला, दुसऱ्यांची निंदा तू कशासाठी करतोस? परनिंदा करणे हे पाप आहे. हे तुला माहीत नाही का? कशासाठी तू हे पाप स्वतःहून करतोस? दुसऱ्याचा धिक्कार करणे हे जर तुला शिकविले असेल तर ते शिकविणारा तुझा गुरु तू खोटारडा समज. ताबडतोब तू दुसऱ्या गुरुची निवड कर. खरं तर तुझी भेट झाल्यामुळे, तुझ्याशी हे अनावश्यक संभाषण झाल्यामुळे मला परत एकदा स्नान करावे लागणार आहे. मच्छिंद्राने आपल्यालाच मूर्खात काढले आहे. हे पाहून वीरभद्र खूप चिडला. त्याला मच्छिंद्राला खाऊ की गिळू असे झाले. त्याने आपल्या हातातील भले मोठे धनुष्य ताणले. त्यावर एक तीक्ष्ण बाण लावला. नालायका, स्वतःला फार शहाणा समजतोस नाही का? तुझा प्राणच घेतो आता, म्हणजे तुझी बडबड थांबेल. असे म्हणून तो बाण सोडणार इतक्यात मच्छिंद्र हसला. तो बाण वीरभद्राच्या धनुष्यात तसाच राहिला. मच्छिंद्र ते पाहून त्याला म्हणाला, अरे कशाला वीराचे खोटे सोंग आणतोस? बडबडणारा वीर कधी खरा शूर असतो का? ते ऐकून वीरभद्राचे रक्त खवळले. दोघांच्यात आणखी शाब्दिक खडाजंगी झाली. वीरभद्राने मच्छिंद्राच्या प्रत्येक शब्दाला दुरुत्तर दिले. तरीही शेवटी त्याचाच संयम प्रथम संपला. त्याने बाण मारण्याचा ठाम निर्णय केला. तेव्हा तो म्हणाला, ए जोगड्या, हा बघ तुझा वेध घेण्यासाठी बाण आला. रामनाम घे आणि मरणाला तयार हो. ते ऐकून मच्छिंद्र पुन्हा एकदा हसला. त्याच्या चेहऱ्यावर भीतीचा लवलेशही नव्हता. तो वीरभद्राला म्हणाला, तू मूर्खच दिसतोस. रामनामाचा जप केल्यामुळे भगवान शंकरांचे प्राण वाचले. रामनामाच्या सामर्थ्यामुळे वाल्या कोळीचा वाल्मिकी झाला. हे तुला माहीत नाही का? तू रामनाम अभद्र मानतोस की काय? ते रामनामच मला तारणार आहे, हे लक्षात ठेव. असे सांगून त्याने भस्माची एक चिमूट हातात घेतली. आपल्या भोवती वज्रास्त्राचे अभेद्य कवच तयार केले. त्यानंतर मच्छिंद्राने पुन्हा एकदा वज्रमंत्राचा जप केला आणि आपला एक बाण वीरभद्राच्या बाणाच्या दिशेने सोडला. आकाशात ते दोन्ही बाण एकमेकांवर आदळले. दोघेही एकमेकांवर शस्त्रामागून शस्त्रांचा मारा करू लागले.
वीरभद्र जे जे अस्त्र सोडेल त्याच्या विरुद्ध त्याला थोपविणारे अस्त्र मच्छिंद्र सातत्याने सोडू लागला. त्यामुळे वीरभद्र अधिकाधिक चिडू लागला. संतापून शेवटचा पर्याय म्हणून त्याने सर्वनाश करणारे कालास्त्र सोडले. तेव्हा मच्छिंद्राचाही नाईलाज झाला. नाईलाजास्तव मच्छिंद्राने मूळ मायेच्या शक्तीने प्रलय करणारे अस्त्र निर्माण करून ते अस्त्र कालास्त्रावर सोडले. ते अस्त्र खूप परिणामकारक होते. त्या अस्त्राने पृथ्वी, आप, तेज, वायू व आकाश या पंचमहाभूतांचे एकत्रित मिश्रण केले. सर्व सृष्टीचा अशा रीतीने चाललेला प्रलय देवांना सहन झाला नाही. त्यांनी मच्छिंद्राला विनंती केली, कलियुगाचा अजून खूप काळ जायचा आहे. तू लगेच सर्वच नाहीसे करायला लागला आहेस. तरी कृपा करून तू असं काही अजिबात करू नकोस. देवांची ही विनंती मच्छिंद्राने मान्य केली. त्याने वासनिकास्त्र सोडले. तेव्हा काल आणि माया प्रलय या दोन्ही अस्त्रांच्या ठिकाणी नवनिर्मिती करण्याची ब्रह्मप्रेरणा फक्त उरली आणि त्यांच्यापासून पंचमहाभूते वेगळी झाली. ती पूर्वीप्रमाणेच व्यवस्थित कार्य करू लागली. ते पाहून ब्रह्मा, विष्णू आणि महेश्वर हे तिघेही तेथे प्रकट झाले. त्यांनी मच्छिंद्र व वीरभद्र यांना जवळ बोलावले. दोघांच्या हातात एकमेकांचे हात दिले. शत्रुत्व विसरून मैत्री करण्यास भाग पाडले. तेव्हा वीरभद्र त्यांना म्हणाला, मी शिवपुत्र आहे. देवांचा प्रमुख वीर आहे. मी युद्धात अजिंक्य आहे. आजपर्यंत मला कोणीही हरविलेले नव्हते. त्यामुळे मी गर्वामध्ये होतो. पण आज मच्छिंद्राने माझे गर्वहरण केले आहे. त्यामुळे त्याची कोणतीही इच्छा पूर्ण करण्याची माझी तयारी आहे. त्यानंतर तो मच्छिंद्राकडे वळून म्हणाला, काय रे मच्छिंद्रा, तुझी कोणती इच्छा मी पूर्ण करू हे तूच मला सांग. तेव्हा मच्छिंद्र त्याला म्हणाला, वीरभद्रा, मानव जातीवर उपकार करण्याची माझी वृत्ती आहे. ती पूर्ण करता यावी म्हणून मी शाबरी विद्या मंत्रकाव्यात गुंफली आहे. या काव्यग्रंथातील मंत्रांच्या ठिकाणी तू तुझे सामर्थ्य निर्माण करावे आणि त्याचबरोबर ते मंत्र वाचणाऱ्याला त्वरित योग्य ते फळ द्यावे अशी माझी इच्छा आहे. वीरभद्राने लगेच त्याची इच्छा मान्य केली. या कामासाठी वीरभद्राला आम्ही देखील सहाय्य करू असे या प्रसंगी सर्व देवांनी त्याला सांगितले. मच्छिंद्राला अत्यानंद झाला. त्याने ब्रह्मा, विष्णू, महेश या तिघांनाही नमस्कार केला. ब्रह्मदेवाने तेव्हा त्याला वर देताना सांगितले, तुझ्या मुखातून जे शब्द निघतील ते सर्व खरे होतील. विष्णूने त्याला चक्रास्त्र दिले. विष्णूने त्याला वर दिला की संकटात सापडलेल्या कोणत्याही व्यक्तीने माझे नाव जरी घेतले तरी त्याचे संरक्षण मी करीन. आणि महेश्वराने म्हणजे शंकराने त्याला त्रिशूलास्त्र दिले. त्या प्रसंगी इतर देवही उपस्थित होते. इंद्राने त्याला वज्रास्त्र, कुबेराने सिद्धीचे मंत्र, अग्नीने अग्निमंत्र, अश्विनी कुमारांनी मोहिनी मंत्र आणि वरुणाने जलास्त्र अशी अस्त्रे मंत्र दिले. वरुणाच्या जलास्त्रामुळे जमिनीतून कोठेही आपोआप पाणी निर्माण करण्याची शक्ती मच्छिंद्राला प्राप्त झाली. 7 वर्षे देवांकडे पाहुणचार. यानंतर देव स्वस्थानी जाण्यासाठी निघाले. तेव्हा मच्छिंद्राने त्यांच्याजवळ मणकर्णिका पाहण्याची, त्यामध्ये स्नान करण्याची आपली इच्छा बोलून दाखविली. देवांनी त्याची तीही इच्छा पूर्ण करण्याचे ठरविले. आनंदाने त्याला आपल्याबरोबर घेतले. विमानातून तो त्यांच्याबरोबर गेला. सर्वप्रथम विष्णूने त्याला वैकुंठात नेले. तेथे त्याने मणकर्णिकेचे दर्शन घेतले. तो विष्णूच्या सहवासात 1 वर्ष राहिला. त्या काळात तो दररोज मणकर्णिकेत स्नानासाठी जात असे. त्यानंतर शंकरांनी व इतर देवांनी त्याला क्रमाक्रमाने आपापल्या घरी नेले. तो याप्रमाणे सर्व देव, यक्ष, गंधर्व यांच्या घरी पुढची 6 वर्षे त्यांच्या पाहुणचार स्वीकारत राहिला. अशा रीतीने 7 वर्षानंतर त्या सर्वांचा निरोप घेऊन आपले जीवितकार्य करण्यासाठी तो परत खाली पृथ्वीवर परतला. वज्रेश्वरी देवीचा आशीर्वाद. 7 वर्षांपूर्वी खंडित झालेली आपली तीर्थयात्रा मच्छिंद्राने परत चालू केली. आता तो पश्चिम भागाकडे वळला.
वज्र भगवती नावाचे एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र होते. तेथे तो पोचला. तेथे त्याने वज्रेश्वरी देवीचे मनोभावे दर्शन घेतले. त्याने आजूबाजूला पाहिले तर त्याला सर्वत्र कुंडे दिसली. पुजाऱ्याने ती 360 कुंडे असल्याचे सांगितले. त्यामध्ये उष्ण पाणी होते. ते पाहून त्याला खूप आश्चर्य वाटले. त्याला स्वतःलाही असे एखादे कुंड निर्माण करावेसे वाटले. त्याने चौकस बुद्धीने तेथील पुजाऱ्याला त्या कुंडांबाबतची माहिती विचारली. पुजाऱ्याने त्याला आपल्याजवळ बसविले व आपल्याला जी माहिती पिढी परंपरेने माहीत झालेली होती ती त्याने मच्छिंद्राला सांगितली. पुजारी त्याला म्हणाला, फार पूर्वीची ही गोष्ट आहे. वसिष्ठ ऋषींनी येथे एक मोठा यज्ञ केला होता. तो यज्ञ 12 वर्षे आणि 12 दिवस चालला होता असे म्हणतात. त्या प्रसंगी सर्व देवता येथे आल्या होत्या. सर्व यज्ञाच्या काळात त्या येथेच राहिल्या होत्या. त्या देवतांनीच आपली नावे असलेली ही अलौकिक कुंडे निर्माण केली. यज्ञानंतर देवता त्यांच्या मूळ ठिकाणी निघून परत गेल्या, परंतु त्यांनी कुंडे मात्र तशीच जागेवर ठेवली. तीच ही कुंडे आहेत. पुजाऱ्याने सांगितलेल्या या गोष्टीने मच्छिंद्राचे पूर्ण समाधान झाले नाही, पण त्याला स्वतः एखादे कुंड निर्माण करण्याची झालेली इच्छा त्याने पूर्ण करण्याचे ठरविले. त्यासाठी जवळपास त्याने एक उंच जागा पाहिली. तेथे त्याने आपास्त्र मंत्राचा जप केला. त्यामुळे तेथील जमिनीतून आपोआप पाणी निर्माण झाले. त्यानंतर त्याने अग्निमंत्र म्हटले आणि एक बाण त्या पाण्याच्या कुंडात सोडला. परिणामी त्या पाण्यात अग्नी निर्माण झाला. अग्नीमुळे ते पाणी गरम झाले. त्या गरम पाण्याने मच्छिंद्राने स्वतः स्नान केले. स्वतः निर्माण केलेल्या गरम पाण्याच्या कुंडात स्नान केल्यानंतर त्या पाण्याने वज्रेश्वरी देवीलाही त्याने स्नान घातले व देवीची यथासांग पूजा केली. तेव्हा देवी स्वतः त्या मूर्तीतूनच प्रकट झाली. देवीला त्याने नमस्कार करताच देवी त्याला म्हणाली, मच्छिंद्रा, तू स्वतः गरम पाण्याचे कुंड निर्माण करून त्यातील पाण्याने मला स्नान घातले. त्यामुळे मी तुझ्यावर प्रसन्न झाले आहे. तू किमान 1 महिनाभर तरी येथे राहा, म्हणजे आपल्याला वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करता येईल. देवीने सांगितल्यामुळे मच्छिंद्र 1 महिना त्या तीर्थक्षेत्री राहिला. त्या महिन्यात त्याने देवीला अनेक प्रश्न विचारले. देवीनेही त्याच्या सर्व शंकाचे निरसन केले. अशाच एका प्रसंगी त्याने देवीला विचारले, माते, तुला वज्र भगवती, वज्राबाई, वज्रेश्वरी अशी वेगवेगळी नावे का पडली? त्या प्रश्नाचे उत्तर देताना देवी म्हणाली, येथे पूर्वी वसिष्ठांचा मोठा यज्ञ झाला होता. त्या यज्ञासाठी इंद्र आपल्या देवसैन्यासह आला. त्या प्रसंगी तेथे बसलेले ऋषी इंद्राला आदर देण्यासाठी उठून उभे राहिले नाहीत. त्यामुळे इंद्राला तो आपला अपमान वाटला, म्हणून त्याने त्यांच्यावर वज्र फेकले. परंतु दशरथ पुत्र रामही तेथे होता. लगेच त्याने शक्तिमंत्राचा जप करून दर्भरूपी बाण त्या वज्रावर मारला. त्यावेळी त्या दर्भातून मी प्रकट झाले व ते वज्र मी गिळून टाकले. त्यामुळे इंद्र रामाला शरण गेला व त्याने आपले वज्र त्याला परत मागितले. म्हणून रामाने त्याचे वज्र त्याला परत दिले. यज्ञ संपल्यानंतर देव, ऋषी, वसिष्ठ आदी सर्वजण आपापल्या निवासस्थानी परत गेले. पण मी मात्र प्रकट झाल्यानंतर गुप्त झालेच नाही. रामाने या भोगवती नदीच्या पाण्याने मला स्नान घालून येथे प्रतिष्ठापित केले. पण खरं तर मच्छिंद्रा, तू मला गरम पाण्याने स्नान घातल्यामुळे त्यापेक्षाही मी आज अधिक प्रसन्न, धन्य झाले आहे. देवी मच्छिंद्र नानाविध विषयांवर सतत 1 महिना बोलत राहिले. 1 महिना संपल्यावर मात्र पुढच्या तीर्थयात्रेसाठी मच्छिंद्राने देवीचा निरोप घेतला. तेव्हा देवीलाही क्षणभर गलबलून आले. जय अलख निरंजन.